एक एक्सपोर्टर म्हणाला, योगी भाई मी 12% मार्जिन ठेवतो, चांगलं आहे ना. मी त्याला म्हटलं, तुम्ही प्रॉफिट करत नाहीये, तुम्ही सर्व्हाइव्ह करताय. नमस्कार मित्रांनो, यू ग्रो वी ग्रो सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. आज समजून घेऊया मार्जिन कसं मिळवायचं. एक्सपोर्ट मध्ये मार्जिन म्हणजे तुम्ही घेतलेला टक्का नाही, मार्जिन म्हणजे रिस्क अब्सॉर्ब केल्यानंतर जे उरतं ते. मार्जिन कमी असेल तर काय होतं, डॉलर 1 रुपयाने घसरला, मार्जिन संपलं. शिपमेंट रिजेक्ट झाली, मार्जिन संपलं. शिपमेंट 10 दिवसांनी डिले झाली, मार्जिन संपलं. फायनान्स कॉस्ट वाढली, मार्जिन संपलं. बायरने 5% डिस्काउंट मागितला पण तुम्ही नाही म्हणू शकत नाही, मार्जिन संपलं. आणि जेव्हा मार्जिन संपतं तेव्हा एक्सपोर्टर थकतो, बिझनेस नाही, आणि तेव्हा सर्व्हायव्हल चालू होतं. आणि एक गोष्ट सांगतो, कमी मार्जिन म्हणजे जास्त ऑर्डर मिळतात हा सर्वात डेंजरस थॉट आहे. जास्त ऑर्डर आणि कमी मार्जिन म्हणजे जास्त काम आणि जास्त लॉस. व्हॉल्यूम वाढवण्यासाठी आधीच मार्जिन फिक्स करा, नाहीतर तुम्ही धावत राहाल पण पोहोचू कुठेच शकणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, 18% मार्जिन हे तुमचं सर्व्हायव्हल मार्जिन, 25 ते 30% मार्जिन हे तुमचं ग्रोथ एक्सिलेटर मार्जिन आहे, आणि 30%च्या वरती मार्जिन हे तुमचं स्केल मार्जिन आहे. यापेक्षा कमी असेल तर आधीच मार्जिन फिक्स करा आणि त्या प्रकारे ऑर्डर शोधा. हा सिक्वेन्स बदलला तर बिझनेस बदलतो. तुमचा मार्जिन बरोबर आहे का याकरता मी एक सिंपल मार्जिन कॅल्क्युलेटर बनवतो. डीएम करा फक्त मार्जिन म्हणजे हे मार्जिन कॅल्क्युलेटर तुम्हाला पाठवलं जाईल. ही रील सेव्ह करा आणि शेअर करा त्या मित्रासाठी ज्याला मार्जिन कॅल्क्युलेट करायचंय. पाहत रहा, कारण यू ग्रो वी ग्रो.